वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. जनता विद्यालय धानोरा येथे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपत जनता विद्यालय धानोरा येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी इयत्ता 10वीच्या परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी आदिती अंकुश गायकवाड, सोहम शरद थोरवे, स्वराली देविदास गायकवाड, समर्थ गणेश काळे, उजेर तन्वीर सय्यद, शुभ्रा शरद पवार, पंकजा पांडुरंग पांडुळे या विद्यार्थ्यांचा व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी खुशी दादासाहेब गव्हाणे व सफा निजाम पठाण यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना दादासाहेब गव्हाणे यांच्यातर्फे रोख बक्षिसे देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे, असे गौरवोद्गार काढले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सय्यद अब्दुलभाई, सचिव विजयकुमार अण्णा बांदल तसेच संस्थेचे सन्माननीय व्यवस्थापक विशाल भैया बांदल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाला प्राचार्य शिवाजीराव ढोबळे, उपमुख्याध्यापक आयुब सर, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, सरपंच सुभाष शेळके, माजी सरपंच देविदास उदावंत, आजीनाथ शेळके, दादासाहेब गव्हाणे, गणेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पठाण निजाम, ढवळे नीता, एक शिंगे अशोक, अर्चना ननवरे, विजयकुमार थोरवे आणि गव्हाणे संतोष यांचाही पालक गणेश काळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निजाम पठाण सर व पवार सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ढवळे मॅडम यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या यशानेच विद्यालयाचा गौरव वाढतो आणि ज्ञानदीपाची ही अखंड ज्योत समाजात प्रेरणेचा प्रकाश पसरवत राहते. या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. तेज वार्ता न्यूज नेटवर्क धानोरा, आष्टी. या ठिकाणी मला यासाठी खूप महत्त्वाचं सांगावं लांजे सरांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. यस सर, गव्हाणे सर यांनी देखील वारंवार मला काव्य नेहमी सांगायची की सर शिकवतात तर छान, परंतु त्यांचं एक्स्ट्रा मार्गदर्शन आयुष्यामध्ये जगावं कसं हे सुद्धा एस आर गव्हाणे सरांनी शिकवलं. त्यांचे वडील सुद्धा आम्हाला गव्हाणे सर शिकवायला इतके टॉप होते. म्हणजे त्या विद्यार्थिनींना जो स्टाफ भेटला आहे, सय्यद सर असतील, त्यांचं पूर्ण गायकवाड सर असतील, त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल, त्याचबरोबर या प्रशालेतील मॅडम साहेब गव्हाणे, माजी प्राचार्य सय्यद सर, सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, तेज वार्ताचे संपादक सय्यद बबलूभाईजी, या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या पाठीमागचा उद्देश वर्षभर म्हणजे ह्या उत्तराचं उत्तर फक्त मला ठीक आहे, काय हरकत नाही. सांगायचं उद्दिष्ट एवढाच आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने अनेक प्रगती करा. मी काळे तुला म्हणलो ना, पप्पा शिक्षक झालेले आहेत, आपल्याला शिक्षक नाही व्हायचं. आता आपल्याला शिक्षकाच्या पुढची पायरी आणि सर्व आज ज्यांना मानेचा तुरा भेटलाय सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत की तुम्ही मला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला तुम्ही क्लास 1 अधिकारी झालेले सर्व पाहिजे. सर्व त्या पद्धतीने आपण सर्वांनी तयारी करा
आणि सर्व मान्यवरांचं आणि हरिमामा झाले, बरोबर आमचे मित्र आदिनाथ पटेल, उद्धवन साहेब आणि माजी प्राचार्य सय्यद सर. तसं पाहिलं तर विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंतच असतो, परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये कुणीतरी पुढं जात असतं, कुणीतरी पाठीमागे राहत असतं. परंतु पुढं जाणाऱ्याचाच गुणवंत सत्कार होत असतो. म्हणून या वर्षामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यानं मेहनत घेतलेली, कष्ट घेतलेले आहे, आपलं अभ्यासातलं सातत्य त्यांनी कायम टिकवून ठेवलं आणि मग वर्षाच्या अखेरीस जे यश प्राप्त होतं त्याचा कुठंतरी सन्मान होणं गरजेचं असतं, कारण ती एक जीवनामध्ये प्रेरणा असते. हमेशा सच के साथ